हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज होते लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाची सर्व जी तयारी जी आहे ते डेकोरेशन पूजा वगैरे मार्केटमधून जे काही लागणार होतं साहित्य ते आणण्याचं सगळी तयारी जी आहे ते आमच्या आहोने केली होती. मी फक्त इथे देवपूजा करून घेतली होती. तर इथं आहोंची तयारी चालली होती डेकोरेशन करण्याची. जे काही साहित्य लागणार होते नाणी वगैरे चिकटवण्याची त्यांची तयारी चालू होती इथे. आणि त्यानंतर जे साहित्य लागणार होतं ते सुद्धा त्यांनी सर्व एकट्यानेच केले होते. तर आज म्हटले तुला आज कामापासून सुट्टी आहे, जी बाकीची काही कामं असतील ते तू करून घे. तर इथं त्यांनी सर्व पूजाची तयारी करून घेतली होती. आणि इथं त्या अगोदर ना इथं मुलांचं वेगळंच काहीतरी चाललं होतं. म्हणजे पूजेसाठी लागणारे जे कॉईन जे होते ना ते मुलांच्या पिगी बॅगमधून आज काढले होते. तर त्यांच्या गेल्या वेळेसनंच पप्पांनी त्यांना 2 पिगी बॅग आणले होते दोघांना आणि त्यांना सांगितलं होतं की तिला येईपर्यंत ना दोघांनी सुद्धा पिगी बॅगमध्ये मनी जे आहे ते साठवायचे आहेत. तर दोघांनी सुद्धा साठवलं होते. एकाची तर पिगी बॅग भरली होती, पण हिची नव्हती, पण तिला सुद्धा आज फोडायची होती. तर म्हटलं त्याच्यातून काहीतरी गिफ्टसुद्धा द्यावं त्यांना आणि पूजेसाठी लागणारे ते कॉईन ते सुद्धा आम्ही याच्यातूनच घेतले होते. तर अशा प्रकारे पूजा जी आहे ती छानपैकी आहोंनी आज मांडली होती. तर आणि त्यांना ना खरं म्हणजे खूप ह्याची हौस आहे. तर त्यांनी हेल्पसुद्धा आज मला केली आणि मी सुद्धा त्यांना पूजा करण्यासाठी थोडीफार म्हणजे माहिती नव्हतं ते सुद्धा सांगितलं होतं. छानपैकी पूजा दोघांनी करून घेतली. आणि ही जी रांगोळी होती फुलांची ती सुद्धा आहोंनीच केली होती. त्याच्यामध्ये थोडीफार मदत मी त्यांना केली होती फक्त. आणि छानपैकी तो लक्ष्मीपूजन करून घेतलं. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा एक लाईक जरूर करा. त्यानंतर असं आम्ही छानपैकी इथं फुलबाजी उडवले, कारण बाहेर तर जाऊ शकत नव्हतं. बाहेर जो आहे तो पाऊस पडत होता, त्यामुळे घरातच असा आनंद घेतला. थोडाफार फोटो काढले छानपैकी आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी.